आपल्या दोन्ही किडन्या निरोगी ठेवण्यासाठी आपण ज्या दैनंदिन सवयी ठेवतो त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या किडन्यांवरती होत असतो. पहिली सवय म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण. पाणी जास्तही नको आणि कमीही नको. फक्त पाणी पिणं महत्त्वाचं आहे, तेही प्रमाणामध्ये. आणि लघवीचा रंग हलका पिवळा असेल तर पाणी योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये आहे असं समजावं. खूप पारदर्शक असेल तर जास्त पाणी घेत आहात. गरमी, व्यायाम किंवा घाम जास्त येत असेलच तर मात्र प्रमाण वाढवा. औषधांचा विचारपूर्वक वापर करा. वेदनाशामक जसे की वारंवार जर तुम्ही वेदनाशामक औषधं घेत असाल तर त्याचा किडनीवरती ताण येतो. डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय कोणतीही औषधं शक्यतो घेऊ नका. आणि प्रोटीनचं जास्त सेवन टाळा. जिम करणारे लोक अनेकदा प्रोटीन पावडर जास्त घेतात आणि अतिरिक्त प्रोटीनमुळे किडनीला जास्त काम करावं लागतं. त्यामुळे संतुलित आहार घ्या. डाळी, कडधान्य, दूध यासारखा नैसर्गिक स्रोत वाढवा. रक्तदाब, साखर नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करा, कारण रक्तदाब आणि साखर किडनी फेल होण्याची मुख्य कारणं आहेत. आपल्या शरीराची नियमित तपासणी करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लघवी दाबून ठेवू नका. अनेक लोक कामात किंवा प्रवासामध्ये लघवी दाबून ठेवतात. यामुळे इन्फेक्शन आणि किडनीवर ताण येऊ शकतो. मीठ आणि प्रोसेस्ड फूड कमी करा. जास्त मीठ किडनीवर अतिरिक्त ताण आणतं. त्यामुळे पॅकेज्ड फूड, चिप्स, फास्ट फूड टाळा. घरचं ताजं अन्न खा. किडनीची नियमित तपासणी करा. वर्षातून एकदा रक्ताची तपासणी करा. लघवीची तपासणी करा. जर काय प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला सुरुवातीलाच कळतो. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. सिगारेटमुळे रक्तवाहिन्या खराब होतात आणि किडनीवरती परिणाम होतो. अल्कोहोलमुळे शरीर डिहायड्रेट होतं. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. जास्त वजनामुळे BP वाढतो आणि डायबिटीज होण्याचा धोका वाढतो आणि हा धोका किडनीसाठी धोकादायक आहे. इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करू नका. जर युरिन इन्फेक्शन होत असेल तर वेळीच उपचार घ्या. ताप, जळजळ, लघवीत बदल दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा, योगा करा. रक्ताभिसरण यामुळे सुधारतं आणि किडनीला याचा फायदा होतो. पाणी योग्य प्रमाणामध्ये घ्या. औषधांचा मर्यादित वापर करा. मीठ आणि प्रोटीन संतुलित ठेवा. BP आणि साखर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची वर्षातून एकदा नक्कीच तपासणी करून घ्या. यासारख्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपली किडनी नॉर्मल राहू शकते आणि आपण नक्कीच दीर्घायुष्य जीवन जगू शकतो.